ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर आता आपण पाहणार आहोत की प्रत्येक गोष्टीत नाक गुपसणाऱ्या प्रियाला आता मिळणार अण्णांकडून सुद्धा डिच्चू आणि त्याचबरोबर सायली आणि अर्जुनसुद्धा वाजवणार तिचा गेम। आता नेमकं काय घडणार आणि कसं सगळ्याकडून प्रियाच गोत्यात येणार हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहिलं होतं की सायली आणि अर्जुनने महिपतला बोलवलेलं असतं आणि महिपतला आता बाबू ड्रायव्हरचा फोटो दाखवलेला असतो। आता बाबू ड्रायव्हरचा फोटो बघितल्यानंतर महिपत हा खूपच जास्त घाबरून जातो आणि मग मात्र आता त्याला असं वाटतं की हे सगळं प्रियाच करते, या सगळ्यामागे नक्की प्रियाचाच हात आहे। आणि मग मात्र आता महिपत हा खूपच जास्त घाबरतो, चिडतो। आसपास कोणी आहे का हे तो बघत असतो पण त्याला कोणी दिसत नाही। मग शेवटी तो आता तिकडनं निघायला लागतो आणि निघताना तो आता पुन्हा इकडे नागराजला सांगतो की नागराज शेठ एक काम करा, ती चिचुंद्री आली की तिला तिथंच थांबवून ठेवा, आज तिचा गेम मी करणार। आणि मग आता नागराजने प्रियाला थांबवून ठेवल्यावर महिपत त्या ठिकाणी पोहोचतो आणि महिपत हा आता प्रियाला म्हणत असतो, काय गे खूप अक्कल आली का तुला, खूप शहाणी झाली का तू, अगं तू हे जे सगळं आत्ता करायला लागले का नाही, हे सगळं आम्ही करून आमचा जमाना गेला आणि मग आता आम्ही इथवर पोहोचलो आहे, त्यामुळं आमच्याशी हे सगळे चाळे करायचे नाही। त्यावर प्रिया म्हणत असते, ओ एक मिनटं अण्णा, अहो तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही आहे, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते मला कळेल अशा भाषेत बोलाल का। त्याबरोबर महिपत हा तिला म्हणायला लागतो की हा साळसूतपणाचा जो काही आवांते का नाही तू, तो माझ्यासमोर आणायचा नाही या, मला हे सगळं अजिबातच पटत नाही आणि खपत तर बिलकुलच नाही। त्यामुळे माझ्यासमोर वागताना खरं वागायचं, जेन्युअन काय म्हणता ना तुम्ही आजची पोरं तसं, मला हे खोटं चांगलं वागलेलं आवडत नाही। त्यावर प्रिया म्हणते, अहो कोण वागतंय खोटं चांगलं आणि काय बोलताय काय तुम्ही, हे बघा मला तुम्ही जे काही बोलताय ना त्यातलं काहीच कळत नाही आहे, तुम्ही जरा मला कळेल अशा सुटसुटीत आणि स्पष्ट भाषेत बोललात की नाही तर बरं होईल, मला कळायलासुद्धा मदत होईल आणि सगळं सोपं होईल। त्यावर महिपत म्हणतो, अच्छा कळत नाही आहे का तुला, बरं आता तुला कळेल अशा भाषेत सांगतो, बरं एकच मिनटं थांब। आणि मग लगेचच तो त्याची माणसं बोलवतो आणि ते आता प्रियाला दोन्ही बाजूंनी पकडतात। प्रिया म्हणत असते, अहो काय प्रकार आहे हा सगळा अण्णा सर, सोडा मला, हे चुकीचं करताय तुम्ही, खूप चुकीचं वागताय, तुम्ही मला इथं भेटायला बोलवलं आणि भेटायला बोलवून हे असं मला पकडताय, का करताय हे सगळं, अहो मी तुमच्या टीममध्ये आहे, तुमच्या माणसालाच तुम्ही हे असं पकडणार आहात का। त्यावर महिपत म्हणतो, मी अजून माझ्याच माणसांबरोबर काय करू शकतो ना, हे तू बघितलेलं नाही आहे, कारण काय आहे मला माझ्या माणसांनी केलेली गद्दारी खपत नाही। त्याबरोबर इकडे सायली ही अर्जुनला म्हणत असते की बघितलं का आता तू महिपत कसा घाबरलाय ते, आता आपण आपली पुढची खेळी खेळायला मोकळे, पण मी काय म्हणते आता ना आपण थोडा मध्ये गॅप घेतला पाहिजे, नाही म्हणजे महिपतला झटके बसायला हवे पण त्याला डाऊटही यायला नको। त्यावर अर्जुन म्हणतो, हो बायको एक्झॅक्टली तू जे म्हणतेस ना ते मला सुद्धा पटतंय आणि कळतंय सुद्धा, तू काळजी करू नको, आपण सगळं व्यवस्थितच करू। तर आता इकडे महिपत हा त्याच्या माणसांना सांगतो की जा हिला घेऊन त्या कोपऱ्यात जा आणि सांगितलेल्या ठिकाणी करा काम। त्याबरोबर मग आता ते तिला एक मोठाच्या मोठा खड्डा आणून दाखवतात। तर इकडे अर्जुन सायलीला म्हणतो, बायको चल आता आपल्याला सुद्धा इकडनं निघायला हवं, काहीही झालं तरी आपल्याला इथे कोणीही बघता कामा नये। त्यावर सायली म्हणते, हो नाहीतर हातातोंडाशी आलेला घास हिसकावून जाईल, महिपतला काहीही झालं तरी या डाऊट येता कामा नये आपल्यावर की या सगळ्यामागे आपण आहोत, कारण जर त्याला आपल्यावर थोडा जरी डाऊट आला ना तर सगळा प्लॅन फ्लॉप होईल। तर इकडे महिपत याने आता प्रियासाठी एक मोठाच्या मोठा खड्डा करून ठेवलेला असतो आणि आता प्रियाला त्या खड्ड्यात त्याच्या माणसांनी गाडलेलं असतं, फक्त प्रियाचं मुंडकं वर ठेवलेलं असतं। आता इकडे महिपत हा म्हणत असतो, काय आता कसं वाटतं, आली का अक्कल ठिकाण्यावरती, आली का टाळक्यावरती तू। त्याबरोबर प्रिया म्हणायला लागते, अण्णा सर तुम्ही हे जे काही वागायला लागलात ना ते खरंच खूप चुकीचं आहे, खूप चुकीचं, अहो स्वतःच्या माणसांबरोबर हे असं इतकं क्रूर इतकं वाईट कोणी वागतं का, तुम्हाला हे सगळं करून नेमकं मिळतंय तरी काय, अहो का मला त्रास देताय, मी म्हटलं ना तुम्हाला मी तुमच्या गँगमध्ये आहे म्हणून। त्यावर
महिपत तिला म्हणायला लागतो 22 वर्षांपूर्वी जो काही इतिहास घडला, जो अपघात पनवेल हायवेवर झाला त्याबद्दल इतर कोणालाही माहीत नाही आहे, फक्त मला, नागराज शेटना. आणि आता ती गोष्ट तुला माहिती होती. मग तुला जी गोष्ट माहिती होती तीच गोष्ट बरोबर आमची उघडी व्हायला कशी काय आली, त्याच गोष्टीवरून आम्हाला धमक्या कशा काय मिळू लागल्या, कारण या सगळ्यामागे तुझाच हात आहे. आम्हाला माहिती आहे, आम्ही तुझ्याकडचा तो व्हिडिओ डिलीट करण्यासाठी तुला सांगत होतो, म्हणून तू आमच्याकडून बदला घेण्यासाठी हे सगळं केलं. त्यावर प्रिया म्हणत असते, अहो कसला बदला, कसलं काय अण्णा सर, अहो मी यातलं काहीही केलेलं नाही आहे, किती वेळा सांगू तुम्हाला. महिपत म्हणत असतो, हे बघ माझ्याबरोबर खोटं बोलायचं नाही, माझ्याबरोबर हे सगळे छक्के पंजे करायचे नाही या, मला अजिबातच हे सगळं चालणार नाही. त्याबरोबर प्रिया म्हणत असते, अहो असं काय करताय, कसले छक्के कसले पंजे, अहो तुम्ही काय बोलताय ना, मला काही कळत नाही आहे. महिपत म्हणतो, हो तुला कळत नाही आहे मी काय म्हणतोय ते, पण आता मी काय करू शकतो ते तुला बघायचं आहे का? नाही म्हणजे मी काय करू शकतो माहिती आहे का, मी ना आता तुला असंच ह्याच मातीमध्ये गाडून मारू शकतो. आणि हे जंगल लांब आहे बरं, खूप लांब जंगल आहे हे, त्यामुळं तू इथं मेलीस, तुझा जीव गेला, तुझा श्वास कोंडला तरी इथं कुणाला म्हणून कळणार नाही का तू मेलीस, कळलं का तुला? त्याबरोबर प्रिया म्हणायला लागते, अहो अण्णा सर काय करताय तुम्ही, त्या ॲक्सिडेंटशी माझा काय संबंध, मी का ते सगळं बाहेर काढायच्या मागे लागेन, जर मी ते सगळं बाहेर काढायच्या मागे लागले तर मी खरी तन्वी नाही आहे हे सगळ्यांच्या लक्षात येणार नाही का, या सगळ्यामध्ये जितका लॉस तुमचा आहे तितकाच लॉस माझासुद्धा नाही आहे का, हे सगळं करून मला काय मिळणार आहे, मी का करू हे सगळं, मी खरं बोलते आहे, मी काहीही केलेलं नाही आहे. तुम्हाला माझं म्हणणं का पटत नाही आहे मला खरंच कळत नाही आहे. अहो मी स्वतःचा फायदा सोडून उगाच हातचं सोडून पळत्याच्या पाठी का जाईन, मी काहीही केलेलं नाही आहे. त्याबरोबर आता महिपत म्हणतो, तू काय पोरगी आहे ना ते मला बरोबर माहीत आहे, आता तू जितकी जमिनीच्या आत आहे की नाही तितकीच तू जमिनीच्या वरतीसुद्धा आहे हे पण मला माहिती आहे, त्यामुळे उगाच माझ्याबरोबर खोटं बोलायचं नाही आहे. त्यावर प्रिया म्हणते, अहो का खोटं बोलू परत तेच, अहो हे सगळं मी नाही, मला खात्री आहे हे सगळं ना त्या सायली आणि अर्जुनने केलेलं असणार. अहो त्यांनासुद्धा त्या प्रतिमाबद्दल बऱ्याच गोष्टी ठाऊक आहेत की, आणि तसंही आता त्या प्रतिमाची अक्कल परत येऊ लागली आहे, हे सगळं तुमच्या लक्षात आलेलं नाही आहे का, तुम्ही मला कशाला उचललं. त्यावर मग आता त्या दोघांच्याही डोक्यात येतो विचार की कदाचित खरंच सायली आणि अर्जुनसुद्धा या सगळ्यामागे असू शकतात. मग ते दोघं सांगतात, एका अटीवर सोडतोय तुला, सायली आणि अर्जुन घरात काय करतात, तुमच्या घरात इतर लोक कुठं असतात, काय करतात, ह्या सगळ्याचे अपडेट आम्हाला वेळोवेळी मिळायला हवे. प्रिया म्हणते, ठीक आहे देईन, पण आता मला या मातीतनं बाहेर काढा आणि मला जाऊ द्या. मग आता प्रियाला ते दोघंही जणं मातीतनं बाहेर काढतात आणि तिकडनं सोडून देतात. प्रिया कसाबसा जीव वाचवत धावत पळत घरी पोहोचलेली असते सुभेदारांच्या. आता ती विचार करते की मला महिपतने आणि नागराजने सायली आणि अर्जुनवरती लक्ष ठेवायला सांगितलं आहे आणि आता मला त्या दोघांवरतीही व्यवस्थित लक्ष ठेवावंच लागेल, कारण जर मी त्या दोघांवर लक्ष ठेवलं नाही तर महिपत आणि नागराज मला सोडणार नाही हे माझी वाट लावतील, त्यामुळे मला लक्ष हे ठेवायलाच लागेल. जर मी लक्ष ठेवलं नाही तर माझी वाट लागेल. आणि मग आता लगेचच महिपत आणि नागराजने सांगितल्याप्रमाणे प्रिया ही सायली आणि अर्जुनच्या खोलीबाहेर जाते आणि त्यांच्या खोलीला कान लावून बसते. पण आता त्या दोघांच्याही खोलीत काय बोलणं सुरू आहे ह्याचा तिला आवाज येत नसतो, कारण सायली आणि अर्जुन हे खूपच हळू बोलत असतात. आता प्रिया ही विचार करू लागते की अरे काय करू, मी इतका कान लावला आहे खोलीला पण तरीही मला यांचं काहीही काडी मात्र बोलणं ऐकू येत नाही आहे. आता याच्या उपर काय करू, थोडं आणखीन जवळ जाऊ का, थोडं आणखीन करता आता प्रिया ही सायली आणि अर्जुनच्या पूर्ण खोलीच्या खूप जास्त जवळ आलेली असते. ती खोलीच्या इतकी जास्त जवळ आलेली असते की आता ती खोलीला कान लावून ऐकते आहे. ही गोष्ट अगदी एखाद्या लहान मुलाने जरी पाहिली तरी त्यालाही कळेल की प्रिया ही खोलीला कान लावून उभी आहे. आता प्रिया ही खोलीला कान लावून उभी आहे हे खालून खोलीकडे वरती चाललेली कल्पना पाहते आणि कल्पनाच्या हे लक्षात येतं की नक्कीच तन्वी ही
अर्जुन आणि सायलीचं बोलणं चोरून ऐकायसाठी थांबली. ही गोष्ट बघून आता कल्पनाला खूपच जास्त राग येतो. कल्पना लगेच वरती येते आणि प्रियाला विचारते, कळलं का काही? त्यावर प्रिया पटकन नाही ना अजून असं म्हणते. आणि मग तिच्या लक्षात येतं की आपण काय बोललो. आणि मग ती मागे बघते तर तिला मागे कल्पना दिसते. आता कल्पनाला बघून ती म्हणू लागते, कल्पना आई, अगं तू इथे काय करतेस? त्यावर ती म्हणायला लागते, तू सायली आणि अर्जुनच्या खोलीतलं बोलणं चोरून ऐकत होतीस ना, ते काय ऐकतेस हेच बघायला मी आले, कळलं का? त्यावर ती लगेच खोटं बोलायला लागते की नाही नाही, मी त्यांचं बोलणं ऐकत नव्हते. त्यावर मग कल्पना म्हणत असते, तन्वी खोटं बोलू नकोस. अगं मागून येऊन विचारलं ना गं आत्ता मी तुला, ऐकलंस का बोलणं? काही कळलं का? तर तू होकारार्थी मान हलवलीस, हो बोललीस, आणि आता वरनं मला सांगतेस की तू त्यांचं काही बोलणं ऐकलं नाही आहेस म्हणून. लाज वाटत नाही का गं तुला सरळ सरळ खोटं बोलताना? तुझ्या इतकी खोटारडी मुलगी ना मी आजपर्यंत अख्ख्या जगात पाहिलेली नाही आहे. खोटं बोलतेस, वरनं लाज लज्जा शरम नावाचा काही प्रकारसुद्धा तुला माहीत नाही आहे. किती खोटारडेपणा करशील अजून? इतकी तुला शिक्षा दिली, घरातनं वाळीत टाकलं, स्वयंपाकघरात तुला जाण्याची परवानगी राहिलेली नाही, रोज बाहेरचं जेवण खातेस, घरातलं चांगलं अन्न मिळत नाही, घरातले कोणी तुझ्याशी चांगलं बोलत नाही, तुझे शक्के जन्म दिलेले आईवडील, तुझे जन्मदाते दाते तुला बोलत नाही, तुला हडूस हुडूस करून वागवतात, तुझ्याबरोबर कोणीच धड वागत नाही, धड बोलत नाही, प्रत्येकजण तुझ्याशी तोडून वागतो. या गोष्टींनी सुद्धा अजून तुला अक्कल आलेली नाही का? तुझ्याऐवजी जर एखादी दुसरी मुलगी असती ना तर आतापर्यंत ती सुधारली असती, चांगलं वागू लागली असती. पण नाही, शेवटी म्हणतात ना, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच. त्याला कितीही सरळ करण्याचा प्रयत्न करा, त्याला कितीही नळीत घाला किंवा काहीही करा, अगदी 20 वर्षांनी जरी नळीतून घालून काढलं ना तरीसुद्धा कुत्र्याचं शेपूट हे वाकडंच राहणार. तशीच तू सुद्धा, तुला किती आणि काहीही करा, तेलात तळा नाहीतर तुपात तळा, तू कडू म्हणजे कडूच लागणार, बरोबर ना? आता हा एवढा मोठा कल्पनाचा आवाज सायली आणि अर्जुनपर्यंत आतमध्ये येतो. सायली म्हणते, आई का कोणावर ओरडतायत? चला बघूया. आणि मग सायली व अर्जुन हे दोघंही जण बाहेर येतात आणि बघतात तर काय, आता इथे कल्पना ही प्रियालाच ओरडत आहे. मग आता अर्जुन हा लगेचच विचारायला लागतो, काय झालं मम्मा, तू काय इथे ओरडत आहेस आणि काय झालं, आणि आमच्याच खोलीबाहेर काय सुरू आहे सगळं? त्याबरोबर मग सायलीसुद्धा म्हणायला लागते, आई काय झालं सांगा ना. मग आता कल्पना ही त्यांना सांगू लागते की ही तुमच्या खोलीबाहेर उभी राहून चोरून तुमचं बोलणं ऐकत होती. आता हे ऐकल्यावर सायली आणि अर्जुन दोघांनाही प्रियाचा खूप राग येतो, पण आम्ही काहीही बोलतच नव्हतो महत्त्वाचं, आणि हिला तर ती नेहमीची सवयच झालेली आहे. उगाचच्या उगाच तुम्ही स्वतःच्या जीवाला कशाला लोड घेताय आई, जाऊ द्या, आम्हाला काय करायचं आहे असं आता सायली आणि अर्जुन म्हणतात आणि विषय वाढवण्याऐवजी तिथेच थांबवतात, जेणेकरून प्रियाच्या लक्षात येऊ नये की सायली आणि अर्जुन काय बोलत आहेत. त्यांना वाटतं की जर आपण आता विषय वाढवला तर प्रियाच्या लक्षात येईल की कदाचित हे दोघंजणं काहीतरी महत्त्वाच्या विषयावर बोलत होते आणि म्हणून हे दोघंजणं इतके चिडले. पण आता सायली आणि अर्जुन डोकं लावतात आणि ते आता प्रियाच्या समोर असं दाखवतात की आम्ही महत्त्वाचं काही बोलत नव्हतोच, हिने ऐकलं असतं तरी आम्हाला काही फरक पडला नसता. त्यानंतर मग ते आता पुन्हा खोलीमध्ये येतात आणि मग खोलीमध्ये येऊन सायली आणि अर्जुन असं ठरवतात की आता यापुढे आपल्याला जे काही महत्त्वाचं बोलायचं असेल ते आपण आपल्या घरामध्ये न बोलता थेट सिनियरच्या घरी जाऊन बोलायचं, तिकडेच सगळ्या गोष्टी ठरवायच्या. कारण आपल्या घरामध्ये आपल्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रिया आहे आणि प्रिया आपल्यावरती बारीक लक्ष ठेवून आहे, ही गोष्ट आता सायली आणि अर्जुनला कळालेली असते. तर आता मुद्दामून ते प्रियाला ऐकू जावं म्हणून एक अशी वाईट गोष्ट बोलतात आणि ज्यामध्ये ते दोघं म्हणत असतात की आता आपण एक काम करू, आता ना महिपतला आपण एका सुमसाम जंगलात बोलू आणि तिथे माणसं घेऊ आणि महिपतची चांगली धुलाई करू. नाही, नेहमी तो लोकांना मारतो ना, आता त्याला मारलं की त्याची अक्कल ठिकाणावर येईल आणि मग तो सुधारेल आणि बरोबर सगळं काही खरं कबूल करेल. आता ही गोष्ट प्रिया ऐकते आणि प्रिया आता महिपतला त्या जंगलात तुला बोलवणार आहेत असं सांगते. त्याबरोबर महिपत म्हणतो, त्यांनी मला कशाला बोलवायला हवं, मीच जातो ना त्या जंगलात माझी माणसं घेऊन, मी बघतो मला तरी कोण मारतं ते, का माझीच माणसं त्यांच्याच माणसांचा चांगला पिठ्या पाडतात ते. आणि मग आता महिपत लगेचच स्वतःच्या सगळ्या माणसांना फोन
करतो आणि त्या जंगलाचा पत्ता सांगतो आणि तिकडे या असं म्हणतो. त्याबरोबर आता महिपतची सगळी माणसं त्या जंगलात जायला निघालेली असतात. आता महिपत, त्याची माणसं, सगळीच लोक त्या जंगलात पोहोचतात. पण जंगलात गेल्यावर त्यांना तिथे एखादं काळं कुत्रंसुद्धा दिसत नसतं. मग आता महिपत आणि नागराज त्याचबरोबर उरलेली सगळी माणसं सगळेच खूप चिडलेले असतात. माणसं विचारायला लागतात, शेठ अहो कुठं आहेत माणसं, कुणाला मारायचे आपल्याला इथं. त्याबरोबर महिपत हा आता नागराजला म्हणायला लागतो, बघितलं का नागराज शेठ, आता या पोरीला मी सोडणार नाहीये. पुन्हा ही पोरगी खोटं बोलली म्हणजे नक्की या सगळ्या मागे हिचाच हात आहे आणि हीच हे सगळं घडवून आणते आणि म्हणून आता हिनं आपल्याला खोटं सांगितलं. आता मी हिला सोडत नसतो. बघा आता तुम्ही फक्त मी हिचं काय करतो ते. हिला माझ्याबरोबर खोटं बोलायचं धाडस झालं तरी कसं. त्याबरोबर आता नागराज म्हणतो, मला सुद्धा काही कळत नाहीये महिपत, आपण तिच्याकडे घरी जाऊनच बघूया. त्याबरोबर आता नागराजला महिपत सांगतो, घरी बिरी काही नाही, तुम्ही इथूनच त्या चिचुंद्रीला फोन करा, इथूनच आपण तिचा गेम करायचा. त्याबरोबर लगेचच आता नागराज हा प्रियाला पुन्हा कॉल करतो आणि भेटायला बोलवून घेतो. त्याबरोबर इकडे सायली आणि अर्जुन मात्र खूप खुश असतात. ते विचार करतात की चला आता आपल्या प्लॅनप्रमाणे सगळं घडलेलं असणार. आतापर्यंत प्रियाने महिपतला कॉल करून सांगितलेलं असणार आपण जे काही बोललो ते, आणि महिपत त्या ठिकाणी पोहोचला सुद्धा असणार आणि महिपतचा चांगला पचकासुद्धा झालेला असणार. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.